नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 27. देवदत्ताच्या मुद्रेवर कोमेजू लागलेल्या फुलासारखे उदास स्मित उगवले आणि मावळले. तो थंडपणाने म्हणाला, वसून मला हा प्रश्न विचारला असता तर. लगेच तो मोठ्याने हसत उद्गारला, जर आणि तर. मनुष्य हा किती आशाळभूत प्राणी आहे हे सिद्ध करण्यापलीकडे या शब्दांचा काही उपयोग नाही. ते जाऊ दे. दारूचं व्यसन मला कसं लागलं हे मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही माझ्या बोलण्यावर. मद्याचा पहिला पेला माझ्या हातात कुणी दिला असेल? तुम्ही विदुषी आहात. गडकऱ्याचं नाटक वाचलं आहे ना तुम्ही? कुणीतरी व्यसनी मित्रानं. देवदत्त विकट हास्य करीत उद्गारला, चूक, साफ चूक. प्रत्यक्ष जन्म देणाऱ्या आईनं. उंच कड्यावरून खाली लोटल्या जाणाऱ्या माणसासारखा नंदाच्या तोंडून कातर उद्गार निघाला. सख्या आईनं. न कळत तिच्या तोंडातून पुन्हा शब्द गेले. होकारार्थी मान हलवीत देवदत्त म्हणाला, सख्या आईनं. ज्याच्या हातात हा दारूचा प्याला दिला तो पोरगा केवळ 10 वर्षांचा होता. जखमी पाडसाकडे हरणीने पाहावे तसे नंदाने देवदत्ताकडे एक दृष्टिक्षेप केला. लगेच तिने आपले तोंड झाकून घेतले. कुणीतरी आपल्याला पोत्यात घालून त्याचे तोंड घट्ट शिवले आहे आणि समुद्रात सोडलेले ते पोते हळूहळू खाली होत आहे असा तिला भास झाला. सत्याचे हे दर्शन किती अमंगळ, किती भयप्रद होते. न कळत तिच्या कंठातून एक हुंदका बाहेर पडला. ती सुन्न होऊन बसली. मान वर करून देवदत्ताकडे पाहण्याचा धीर काही केल्या तिला होईना. जणू काही तिच्या हातातून तो घोर अपराध घडला होता. तिला सारखे वाटत होते, देवदत्ताच्या तोंडून आपण जे ऐकले ते एक भयंकर स्वप्न ठरेल तर किती बरे होईल. पण ते स्वप्न नाही याची क्षणाक्षणाला तिला जाणीव होत होती. घार कड्यावरून येणारा वारा आता अधिक थंडगार वाटू लागला होता. उन्ह मलूल झाल्यासारखे भासत होते. जणू काही नंदाच्या सुखी मनाचे सृष्टीच्या आरशात पडलेले ते प्रतिबिंब होते. 10 वर्षाच्या पोटच्या पोराला सख्खी आई दारूचे व्यसन लावते हे शक्य आहे का? छे. नंदाला माईची आठवण झाली. लहानपणी माईने रागाच्या भरात आपल्या अंगाला हात लावला तरी नंतर माझ्या मेलीचा रागटच मोठा वाईट असे ती दिवसभर घोकत राही. शेखर गेल्यापासून आपण अगदी वेड्यासारख्या वागत होतो. पण माईला एकच चिंता होती, नंदा पहिल्यासारखी कधी हसाय खेळायला लागेल. आईचे मन हे असे अमृतात न्हाऊन आलेले असते. पण देवदत्ताचा अनुभव. बनावट कथा रचून आपल्या दुर्वर्तनाचा दोष तो आईवर लादीत असेल का? धुळीच्या वादळात सापडलेले पान भिरभिरत कुठेतरी जावे तशी नंदाच्या मनाची स्थिती झाली. ती काहीच बोलत नाही असे पाहून देवदत्ताने आवेगाने प्रश्न केला, माझी कर्मकथा तुम्हाला खरी वाटत नाही? तरीही नंदा काही बोलली नाही. देवदत्त ताडकन उठला आणि म्हणाला,
जगातल्या एका माणसाचा तरी विश्वास मला हवाय, त्याशिवाय जगणं. बोला, अशा घुम्या राहू नका. त्याचा आवाज अधिक घोगरा होत असल्याची जाणीव नंदाच्या कानांना झाली, पण तिच्या तोंडून शब्द बाहेर फुटेना. समोर उभ्या असलेल्या देवदत्ताची पावले एकदम दिसेनाशी झाली. भयभीत दृष्टीने तिने वर पाहिले. तो कड्याच्या टोकाकडे चालला होता, धिम्या पावलांनी, रुबाबात, सिंहासनावर बसायला निघालेल्या राजपुत्रासारखा. सारे बळ एकवटून ती त्याच्याकडे धावली आणि त्याच हात घट्ट धरून म्हणाली, काय आरंभलंय हे तुम्ही? तो शांतपणाने उत्तरला, सत्य भित्र नसतं, हे सिद्ध करून दाखवणार आहे मी तुला. त्या व्यग्र आणि व्याकुळ मनस्थितीतही त्याने पहिल्यांदाच आपल्याला उद्देशून तुला हा शब्द वापरला. हे तिच्या लक्षात आल्या वाचून राहिले नाही. काळोखात पायात रुतलेल्या काट्याने विवळत झालेल्या स्थितीतही आभाळात लुकलुकणाऱ्या चांदणीचा दिलासा मिळावा, तसा त्या आपुलकीच्या शब्दाचा तिच्या मनावर परिणाम झाला. त्याचा हात अधिकच घट्ट धरीत ती म्हणाली, काय करणार आहात तुम्ही? तिचा हात झिडकारण्याचा प्रयत्न करीत तो उद्गारला, सरळ खाली उडी टाकणार. मग बसेल विश्वास माझ्या बोलण्यावर? दोन्ही हातांनी त्याचा हात घट्ट धरीत नंदा निग्रहाने म्हणाली, असलं भलतं सलतं बोलू नका. तिने त्याच्याकडे पाहिले. त्याचा चेहरा उग्र झाला होता. नजर कुठेतरी शून्यात लागली होती. एखाद्या वेड्यासारखा तो ओरडला, सोड, मुकाट्यानं माझा हात सोड, नाही तर माझ्याबरोबर या खालच्या दरीत तुझ्या चिंधड्या चिंधड्या होतील. बोलता बोलता तो नंदाकडे रोखून पाहू लागला. त्याच्या नजरेत निखारे फुलले होते. नंदाचे हात कापू लागले. त्याचे तळवे घामेजले. पण तिने ओठ घट्ट दाबून धरले. राखेत लपलेला अग्नी स्फुल्लिंग व्हावा तसा आता तिच्या मुद्रेवर करारीपणा दिसू लागला. तिच्या हातांना जोराचा हिसडा मारून देवदत्त म्हणाला, सोडणार नाहीस तू मला? ती निश्चयी स्वराने उत्तरली, नाही नाही. मग आवंडा गिळून मृदू स्वराने ती म्हणाली, मीही येणार आहे तुझ्याबरोबर. कुठं? त्या दरीत. हवं तर स्वर्गात सुद्धा. स्वर्गात देवदत्ताला जागा नाही. त्याच्याबरोबर ज्याला यायचं असेल त्याला नरकातच. नंदा उत्तरली, तिथंही मी येईन, पण तुमचा हात सोडणार नाही. देवदत्त खाली पाहू लागला. नंदाने अशी खाली वळलेली त्याची दृष्टी केव्हाच पाहिली नव्हती. नेम धरलेल्या बंदुकीप्रमाणे ती दुसऱ्यावर नेहमी रोखलेली असायची. आपल्या हातातला त्याचा हात थरथरत आहे असा तिला भास झाला. त्याच्या मुद्दाम मनाच्या जहरी लहरीपणावर आपण या क्षणापुरता तरी विजय मिळविला हे तिच्या लक्षात आले. त्याचा हात न सोडता ती परत वळली. त्याच क्षणी कुणीतरी घाईघाईने घार कड्याकडे येत आहे असे तिला दिसले. आणि ती पुढे झाली. तोच गंगाराम त्यांच्या जवळ येऊन पोहोचला. मुजरा करून त्याने एक चिठ्ठी देवदत्ताच्या हातात दिली. त्याने ती वाचली.
लगेच तिचे तुकडे करून ते वाऱ्यावर फेकून दिले. दूर उडत जाणाऱ्या त्या तुकड्यांकडे पाहत तो म्हणाला, मला सवड नाही म्हणून सांग त्यांना. गंगाराम मुजरा करून निघून जाताच नंदा म्हणाली, काही घाईचं काम असलं तर? मगाच्या खडकावर येऊन बसत देवदत्त म्हणाला, दोस्त आले आहेत माझे गडावर, पण माझ्या कोशातल्या शब्दांचे अर्थ बदलायला लागले आहेत. त्याला मी काय करू? दोस्त म्हणजे दुश्मन? मजा करायला आली आहेत ही मंडळी. करू देत बापडी. मला दुःख होतं ते एका गोष्टीचं, ही सारी दुतोंडी आहेत. यात 10चा आकडा असलेला नाग एक सुद्धा नाही. किंचित थांबून तो विषण्ण स्वरात उद्गारला, त्यांच्या गळ्यात गळा घालून परवापर्यंत मी जगत होतो. हा अप्रिय विषय बदलला पाहिजे हे नंदाच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. सहज सुचवल्यासारखे दाखवीत ती त्याला म्हणाली, देवदत्त, तुम्ही लिहिलेली ती अश्वत्थाम्याची कहाणी माझ्या मनात सारखी घोळते. या जगात मनुष्य अगदी एकाकी असतो, हे खरं आहे का? त्याला जीवाभावाचं कुणी माणूस कधी मिळतच नाही? आई, बाप, बहीण, भाऊ, बायको? देवदत्त उत्तरला, वडिलांच्या मायेची एकही आठवण माझ्यापाशी नाही. पुसट आठवतात ते त्यांचे वेडे विदरे बुवा बैरागी. मला मित्र मिळाले ते गुळाला चिकटलेले मुंगळे पाहिले आहेस तू नंदा? हां, एक अवघा एक अपवाद होता. बापूंचा धाकटा मुलगा मोहन. सतार काय सुरेख वाजवीत असे. तो गेला आणि माझी सतार मुकी झाली. त्याच्या मायेची आठवण झाली की अजून काळजात चर्र होतं. माझे सारे दुर्गुण त्याला ठाऊक होते, तरी त्यानं माझ्यावर प्रेम केलं. झिंगलेला देवदत्त मोटारी खाली सापडत होता. त्याला वाचवायला तो गेला. बोलता बोलता देवदत्ताचा कंठ सद्गदित झाला. त्याने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली. डोळ्यात उभे राहिलेले पाणी आपल्याला दिसू नये अशी त्याची इच्छा असावी हे नंदाने ओळखले. आता परतायची गोष्ट काढावी असे नंदा मनात म्हणत होती. इतक्यात सरकार, भाईसाहेब, देवदत्त अशा हाका मागून ऐकू आल्या. दोघेही लगबगीने उठली. वळून पाहात देवदत्त म्हणाला, हे आमचे दोस्त येत आहेत. वकील, डॉक्टर, कॉन्ट्रॅक्टर, देशभक्त. या दोस्तांना आता सांगून टाकतो की मलाही नवी मैत्रीण मिळाली आहे. यापुढं तुमचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा माझी नाही. त्याच्या या पावित्र्याने नंदा मनात भिवून गेली. समाजाच्या काकदृष्टीची जाणीव असणारी तिच्यातली स्त्री जागी झाली. त्याच्यापासून दूर होत ती म्हणाली, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला, असं काही बोलू नका यावेळी. घटकाभर चला तुम्ही. तुम्ही त्यांच्याबरोबर गेला नाही तर ही मंडळी उद्या माझ्याविषयी नाही त्या कंड्या पिकवतील. मला विलासपुरात राहणं कठीण करून टाकतील. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.